ज्यामध्ये आपण $2.5 लाख वेकेशनवर जाणार आहोत. खरंच खूप सुंदर आहे. हे खरंच असं असेल का? आणि मी तुम्हाला फरक दाखवणार आहे तब्बल $1 लाख प्रेसिडेन्शियल वेकेशन, $50,000 वेकेशन मधला, ज्यात आम्ही संपूर्ण आयफिल टॉवर बुक करणार आहोत. मी जीव मुठीत धरून उभा आहे. आणि या जेमतेम $1 लो बजेट वेकेशन मधला पोहोचलो मित्रांनो. ही शाखच आपलं हॉटेल आहे. आतून पाहू शकता ते पण बोल ना. रूमला भिंतीच नाही आहेत जिमी. तसं नाही, म्हणजे भिंती तर आहेत. खूपच वाईट रूम आहे. विश्वास नसेल तर स्वतःच भाडं बघा. हे बघा, रेंट 93 सेंट्स आहे. हो, तू खोटारडा स्वस्त आहेस. म्हणजे राऊंड फिगर $1. एका $1 आम्हाला ही रूम मिळाली आहे. आणि हा असा बेड, एका फळीवर ही गादी ठेवली आहे. हे मोडके कॅबिनेट्स, जेमतेम काम करणारी ही लाईट. ओ अरे छत्तर बघ. आणि खासियत म्हणजे वरच्या बाजूने आवाज येतोय. मला रूम मध्ये आवाज ऐकू येत होते. येऊन बघितले तर छतावर रकून बसलाय. मला वाटतं हॉटेल रूम मध्ये रकून असेल तर बहुतेक लोक वैतागतील, पण माहित नाही का, आम्ही खुश आहोत. चेकआउट टाइम काय आहे? उद्याचा आहे. विसरू नका, याच व्हिडिओमध्ये आपण $1 लाख वेकेशनवर जाणार आहोत आणि $2.5 लाख वेकेशनवर सुद्धा. आपण सरळ त्या वेकेशनवर नाही जाऊ शकत का? नाही, आधी त्रास सहन केला पाहिजे, म्हणजे लोकांना आपला त्रास आणि मजा दोन्ही कळेल. आम्हाला त्रास, तुम्हाला मजा. आपण सगळे एकाच बेडवर मावू का? 4 बेड घेण्यासाठी आपल्याला $4 मोजावे लागले असते. त्याच्यावर वाळू आणू नका रे, पाय खाली ठेव. रकून आमच्या रूम मध्ये घुसला होता. मी ओरडलो तेवढं एडिट कर, त्यांचं राहू दे. यानंतर आहे असं वेकेशन जे यापेक्षा 10,000 पटीने महाग आहे. पर नाईट $10,000 हॉटेलमध्ये तुमचं स्वागत आहे. ओ माय गॉश, कसला भारी आहे. अरे बापरे, हे का? इथे जेलीफिश पण आहेत. यांना शेप तरी आहे का? बाहेर बघा, स्विमिंग पूल आहे. हा तर प्रायव्हेट पूल आहे. हा एखाद्या फिल्मचा सेट वाटतोय ना मित्रांनो. हॉटेल रूम मधून बाहेर पडला की थेट बीच वर पोहोचाल. वाव, हे आपलं प्रायव्हेट बीच आहे का? अरे बाप रे मित्रांनो, तारे एवढं निळशार पाणी कधी पाहिलं होतं का? हा, मला माहित नाही. या ऑल इन्क्लुसिव्ह वेकेशन मध्ये एक जायंट स्पा सुद्धा आहे. ओ वा. या पार्क मध्ये भरपूर फ्लेमिंगोज आहेत हे मी उंच आहे की तो उंच आहे? फ्लेमिंगोज. आणि रूम सर्व्हिस आहे. ओके, तुम्हाला काय हवंय? सगळंच हवंय. या हॉटेलमध्ये एकच कमतरता आहे, ती म्हणजे इथे रकून नाहीये. झोप ना आता. पण तो महत्वाचा मुद्दा नाहीये. आम्ही या ऑल इन्क्लुसिव्ह रिसॉर्ट मध्ये $10,000 खर्च केल्यावर आमच्यापैकी प्रत्येकाला एक फ्लोर मिळाला. माझी रूम एक्झॅक्टली जिमी सारखीच आहे, पण सध्या मी टॉप फ्लोअर वर आहे. ओ इथे हॅमॅक सुद्धा आहे. मला वाटतं या झोपल्यावरही मी भिजणार नाही. पण असं नाही झालं. काय भन्नाट व्ह्यू आहे. क्रिस, हे हा मी पकडली. थांब, तुला दाखवतो. हे थांबा, मी काही रूल सांगणार आहे. रूल नंबर 1, बोल ना. माझ्या पूल मध्ये कुशन्स फेकायच्या नाही. रूल नंबर 2, सॉरी तारेक, आता तुम्हाला या हॉटेलची खासियत दाखवतो. हा बघा, हा इन्फिनिटी पूल जो प्रायव्हेट बीच पर्यंत पसरलेला आहे. पण यातून पाणी ओव्हरफ्लो कसं होत नाही? मला असे प्रश्न पडतात. मला बाबा झाल्यासारखं वाटतंय जो आपल्या मुलांना वेकेशनवर घेऊन आलाय आणि त्यांना पूल मध्ये मस्ती करताना बघतोय. $10,000 वेकेशन धमाल होतं, पण आमच्या नेक्स्ट वेकेशन एवढं नाही, ज्यासाठी आपल्याला पृथ्वीच्या दुसऱ्या टोकाला जावं लागेल. आम्ही पॅरिस मध्ये आलोय $50,000 वेकेशन एन्जॉय करायला. मागे बघा, मजा येईल. आमच्या $50,000 लक्झुरी वेकेशनची सुरुवात या प्रायव्हेट लक्झुरी फेरी राईडने झाली आहे. हे काय, हे इंजिन आहे? मग हे असं उघड्यावर का आहे? तारेक तारेक तारेक, त्या माणसावर झूम कर, तो आपल्याला शूट करतोय. हे त्यांना बहुतेक कळलं नाही. तुझं युट्यूब चॅनल आहे का? मला असं वाटतं त्याला ऐकू येत नाहीये. या वेकेशन मध्ये आम्ही तरतऱ्हेचे पदार्थ खाणार आहोत, पूर्ण शहराचा टूर करणार आहोत, उघडलं आणि सुंदर व्ह्यू असलेल्या लक्झुरियस हॉटेलमध्ये राहणार आहोत. खूप रोमॅन्टिक आहे ना? बरोबर, तू आणि चॅन्डलर एका रूम मध्ये राहा. एवढंच नाही तर आमच्याकडे एक खूप महागडे सरप्राईज आहे. तुम्ही सगळे विचार करत असाल, वेकेशनचा खर्च $50,000 झालाय, म्हणजेच आपल्याकडे $50,000 शिल्लक आहे. बरोबर. कुठे आहेत ते पैसे? तुझ्या मागे आहेत. मागे तर आयफेल टॉवर आहे. हो, आपण हा पूर्ण आयफिल टॉवर फक्त आपल्यासाठी बुक केलाय. खरं बोलतोयस? हो, 50,000 कोणता भाग बुक केलायस? जवळपास अख्खा टॉवर. आम्ही आता आयफिल टॉवर खाली आहोत. चोरून जाण्याचा फील येतोय. नाही, मी थट्टा करत नाहीये. आपल्या व्यतिरिक्त इथे कोणीही नाहीये. आपण सरळ टॉवर मध्ये जाऊ शकतो. मला भीती वाटते. वर्षाचे जवळपास 12 महिने ही जागा पर्यटकांनी भरलेली असते आणि आता आम्ही पूर्ण टॉवर आमच्यासाठी बुक केला असल्यामुळे आम्ही सरळ याच्या टॉपवर जाणार आहोत, म्हणजेच शेवटच्या टोकावर. मित्रांनो, मजा मस्ती पुरे झाली, आता वरती जाऊया. वर जाताना आम्ही पहिल्या मजल्यावर थांबलो, ज्याची उंची जमिनीपासून 187 फूट आहे. इथलं वर्ल्ड क्लास रेस्टॉरंट फक्त आमच्यासाठी बुकड आहे. आम्ही अख्खा आयफिल टॉवर बुक केला असला तरी त्यांनी आम्हाला रेस्टॉरंटच्या एका कोपऱ्यात बसवलंय. ही लिफ्ट आयफिल टॉवरच्या टॉप वरून खाली येते. बघूनच भीती वाटते. टिळा टिळा दार उघड. थँक्यू. मी इथून माझं घर बघू शकतो. पण आपण फ्रान्स मध्ये आहोत. म्हणजेच आपलं हॉटेल रे. आपण किती उंचीवर आहोत. हो, माझे कान उभे राहिले आहेत. आपण एवढ्या वर येऊन काय करणार आहोत? अरे बाप रे, इथून आपण पूर्ण पॅरिस पाहू शकतो. काय नजारा आहे ना. तारेक, बघा आपल्याला अजून किती वर जायचंय. हा टॉवर संपतच नाहीये. खोटं बोलणार नाही, मला वाटतं आपण टॉपवर पोहोचलो आहोत.
वर भेटू. आम्ही आता टॉपवर जातोय. एकेकाळी हे जगातलं सर्वात उंच स्ट्रक्चर होतं. मी खाली उडी मारू का? नको, मुळीच हलू नकोस. कम ऑन बॉयज, माझ्या मागे या. लिफ्ट यापेक्षा वर जात नाही, फक्त पायऱ्या चढायच्या आहेत. छान वारा सुटलाय. आम्ही वरती पोहोचलो आहोत. काय वारा सुटलाय. अरे बापरे. तारेक, शूटिंग थांबवू नकोस. आम्ही सध्या जमिनीपासून 900 फूट उंचावर आहोत. सामान्य लोकांना इथपर्यंतच परमिशन आहे, पण अख्खा टावर आम्ही बुक केलाय, त्यामुळे शेवटचं एक सरप्राईज आहे. या दारामागे काय आहे? ताजमहाल. काय म्हणालास? तुला कसं कळलं? आम्ही इथून बघू शकतो. अरे हो, दरवाजा मागे जिने आहेत जे आपल्याला वर घेऊन जातील जिथे जायची परमिशन कोणालाच नाहीये. अरे बापरे. विश्वास बसत नाहीये मित्रांनो. अरे बापरे, आपण असं करू शकतो का? मला नाही माहित. वो, खूप भीती वाटते. इथला कठडा माझ्या कमरेला लागतोय. मी जीव मुठीत धरून उभा आहे. आता मला कळतंय त्या टुरिस्टना याची परमिशन का नाहीये. आम्ही शहराच्या दुसऱ्या बाजूला एक कॅमेरामॅन ठेवलाय जो यावेळी आम्हाला रेकॉर्ड करतोय. तो 1.5 किलोमीटर दूर आहे आणि ही लेन्स खरंच चांगली असेल तर तुम्ही आम्हाला हात हलवताना पाहू शकता. या वेकेशनवर $50,000 खर्च केले जे वसूल झालेत. खूप छान हा वाटतं. वन्स इन अ लाईफ टाइम एक्सपिरियन्स आहे. तुम्ही सर्वात शेवटच्या सरप्राईज साठी तयार आहात का? एखाद्या युट्यूबरला एवढी पॉवर कशी मिळते कोणास ठाऊक, पण लाईट्स बघा, टावर कसा चमकतोय. डिस्को शो सारखा. मित्रांनो, नेक्स्ट कमांड काम करेल की नाही कोणास ठाऊक, पण सगळे लाईट्स बंद करा. खरंच अंधार झालाय. आयफेल टावर अंधारात बुडालाय. या शहरातले नागरिक सध्या काय विचार करत असतील? मला इथून हकलवायला हवं. कोणास ठाऊक मला इतकी पॉवर का दिली आहे. आता आम्ही $1,00,000च्या वेकेशन साठी स्वित्झर्लंडला जाणार आहोत. पण हे काही नॉर्मल वेकेशन नाहीये. या हॉटेलच्या खिडक्या 2 इंच जाळीच्या बुलेट प्रूफ ग्लासने बनल्या आहेत. इथे पॅनिक बटन आहे जो दाबताच पूर्ण बिल्डिंग लॉक होते. इथे टाईट सिक्युरिटी आहे कारण हे ते हॉटेल आहे जिथे ग्लोबल लीडर्स आणि अनेक देशांचे प्रेसिडेंट वेकेशन साठी येतात. मी माझ्या इथल्या मित्रांना सुद्धा इन्व्हाइट केलंय. याला काय काय? हा पूर्ण युरोपमधला सर्वात महागडा पेंट हाऊस स्वीट आहे कारण हा अख्ख्या 8व्या मजल्यावर पसरलेला आहे. यात कितीतरी रूम्स आहेत, भरपूर स्टाफ आहे जो दिवस रात्र तुमच्या सेवेसाठी उपलब्ध असतो, आणि खाण्याची सोय. तुला हे हवंय? ओके, ट्राय कर. तुमच्या नॉर्मल गेस्टच्या तुलनेत हे लोक कसे वाटले? म्हणजे हे सगळे बावळट आहेत. मी आधी सांगितल्याप्रमाणे जगातले काही पॉवरफुल लीडर्स इथे वेकेशन साठी येतात. बिल क्लिंटन सुद्धा इथे आले होते आणि सुरक्षित परतही गेले. हे खूप सुरक्षित आहे. सिक्युरिटी बद्दल सांगायचं तर हॉटेलच्या खिडक्या बुलेट प्रूफ आहेत. या सुद्धा ही काच बुलेट प्रूफ आहे. हो रे, काच खूप मजबूत वाटते. बोलू का? मजबूत आहे. मला प्रेसिडेंट असल्यासारखं वाटतं. अच्छा, साइडमॅनच्या वतीने तू नेगोशिएट करू शकशील का? मी पूर्ण प्रयत्न करेन. अरे वा, यामुळे मला नेगोशिएट करायची एनर्जी मिळेल. मला 10% शेअर हवा आहे. तुम्ही काय म्हणताय? तू जसं म्हणशील तसं. $200 मिलियन जिमी. 200 मिलियन. ठीक आहे, आता पॅनिक बटन बघूया. अरे नाही. तुम्हाला खरं सांगतो, इथे आल्यापासून मी हे बटन प्रेस करायची संधी शोधतोय. आम्ही मिळून निर्णय घेतला हे बटन प्रेस करायचं. नाही. का तू बिल क्लिंटन आहेस आणि तुझा जीव धोक्यात आहे. पॅनिक बटन प्रेस कर. प्रेस केलंय. तो बघा, दरवाजा बंद होतोय. हा दरवाजा लॉक झालाय. तुम्ही रूम मध्ये आहात नोलन, का? तू आहेस का? हो, दरवाजा बंद झाला. दरवाजा आपोआप बंद झाला. हे दाबल्यावर दरवाजा उघडेल. पॅनिक बटन तर तूच दाबलंस ना. तुम्ही बटन दाबलं असेल तर आता पोलीस येतील आणि तुम्हाला मोठा फाईन भरावा लागेल. परत असं करू नकोस. मी विचार करत होतो, समजा प्रेसिडेंटना मॅकडोनल्ड्सला जायचं असेल तर बघूया प्रेसिडेंट कसे प्रवास करतात. चला आत या. मला कळलंय की तुम्ही प्रेसिडेंट असाल तर तुमचे बॉडीगार्ड्स तुमच्या सोबत असतात. याचा अर्थ तुम्हाला फिरायला जायचं असेल. म्हणजे गाड्या सगळ्या असल्याच कार पाहिजे. आपल्यासाठी आहेत. कुठल्या कारमध्ये आम्हाला बसायचंय? 3ऱ्या किंवा 4थ्या कारमध्ये. प्रेसिडेंटची कार 3री किंवा 4थी असते. कुठल्या कारला सर्वात जास्त धोका असतो? पहिल्या कार. नोलन, तू पहिल्या कारमध्ये बस. मी ते करू शकतो. ओके, माझ्यासोबत कोणाला यायचंय? हॅरी, चल तू ये. चॅन्डलर, मला वाटतं प्रेसिडेंट मध्येच बसत असतो. खरं तर तुमच्या जागी बॉडीगार्ड्स असले पाहिजे, पण ठीक आहे, मी चालवून. बावळटपणा. हो ये. कोणता प्रेसिडेंट फास्ट फूड खायला जातो? बघ, ती विंडो खाली होते का? हे कसे आहात तुम्ही? आपण हे करतोय, मला विश्वास बसत नाहीये. प्रेसिडेंटचा ताफा घेऊन प्रवास करता तेव्हा सगळेजण तुमच्याकडे बघतात. तुम्ही कसे आहात? खूप मजा येते. सगळे आपल्याकडेच बघतायत. VIP ट्रीटमेंट देत आहे. किती वियर्ड आहे. आमच्यामुळे मॅकडोनल्ड्स मधलं वातावरण ऑकवर्ड झालंय. काय चाललं? आमची सिक्युरिटी खोटी आहे. जिमी, हा अनुभव आयफेल टावर पेक्षा भारी आहे. उत्तर नगेट्सवर अवलंबून आहे. अर्थातच आतापर्यंत तिन्ही वेकेशनचा अनुभव जबरदस्त होता, पण पुढच्या वेकेशनच्या तुलनेत हा काहीच नाहीये. शेवटच्या वेकेशन साठी आम्ही परत एकदा जगाच्या दुसऱ्या टोकाला आलोय. आता आम्ही $2.5 लाख वेकेशन एन्जॉय करण्यासाठी जपानला आलोय आणि इथे आम्ही एका खास पाहुण्याला भेटणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता साईट सीइंग सुरू करण्याआधी आम्ही जपान मधल्या सर्वात महागड्या हॉटेलमध्ये चेक इन केलं. किती मोठं आहे ना. इथे तर आवाज घुमतो. ऐकलं? मग त्यानंतर आम्ही सगळे टोकियो दर्शन करायला निघालो आहोत.
आणि आज आम्ही रस्त्यावर मारिओ कार्ट्स चालवणार आहोत. आम्ही प्रायव्हेट मारिओ कार्ट्स रेंटवर घेतल्या, ज्या आम्ही खरंच जपानच्या रस्त्यावर चालवणार आहोत. लोक आपल्याकडे बघतायत, या रस्त्यावर चालवण्यासाठी नाहीयेत. आमच्या बाजूने नॉर्मल कार्स जात आहेत. बघताय ना हा चौक क्रॉस करायला लोकांची किती गर्दी आहे. हा जगातला सर्वात बिझी क्रॉस रोड आहे आणि आम्ही इथून कार्स ड्राईव्ह करणार आहोत. आम्ही टोकियोच्या रस्त्यांवर गो कार्ट चालवतोय. गो कार्ट. मला जपान खूप आवडतो. हा भन्नाट देश आहे. आमच्या पुढच्या डेस्टिनेशनवर पोहोचल्यावर आमची भेट मास्टर सोर्ट्समॅन योशिओकी सुमिता सोबत झाली. ते गेल्या 26 वर्षांपासून लोकांना कटाना चालवायचं प्रशिक्षण देत आहेत आणि ते आम्हाला समुराय बनायची बेसिक ट्रेनिंग द्यायला तयार झाले आहेत. आमच्यापैकी प्रत्येकाला एक एक कटाना दिली आणि लगेच ट्रेनिंगला सुरुवात झाली. ही ट्रेनिंग वाटली तेवढी सोपी नव्हती. नाही, आता ते कॅमेरा झूम करतील. यानंतर माझा नंबर होता. मित्रांनो, मी हे करू शकेन का? हो, तू करू शकतो. नक्कीच. जे बघूया बाकीचे कसे करतात ते. सगळ्यांनी पाहिलं ना? आणि मग आमच्या समुराई टीचरने आम्हाला या सुंदर कटानास गिफ्ट दिल्या. मी हिच्या लायक नाहीये, पण खरंच थँक्यू. आम्ही $2.5 लाख वेकेशनवर आहोत, म्हणून आम्ही जगातला सर्वात महागडा सुशी शेफ हायर केला आहे आणि त्यासोबतच हे फ्लोटिंग रेस्टॉरंट सुद्धा. इथे ब्रँडेड कोस्टर्स आहेत. शेफ आमच्या टेबलच्या बाजूला सगळ्या डिशेस तयार करत होते आणि त्यांना बघणं आजवरच्या सर्वात बेस्ट डायनिंग एक्सपिरियन्स पैकी एक होता. वाव, ओ माय गॉश. ते म्हणाले पक्ष्यांना ट्यूना खाऊ घालू शकतो. हे घे मित्रा. त्याने कसा झेलला बघितला ना. वेळ होती बिल देण्याची. आम्ही आता सगळ्यात हटके जागा बघायला निघालोय. ठीक आहे, आता ही जागा मी भाड्याने घेतलीये. आज जाण्यापूर्वी सगळ्यांनी सॉक्स काढा. तसं बघायला गेले तर हे एक आर्ट म्युझियम आहे, पण खरंच बघण्यासारखं आहे. वाव, ओ माय गॉश. शहारे आले रे. माझा खरंच डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये. अवकाश असंच असेल ना, हो ना? पुढच्या रूम मध्ये काय आहे? नॉर्मली इथे लोकांची नेहमी खूप गर्दी असते, पण आम्ही ही जागा फक्त आमच्यासाठी रिझर्व केली आहे. ही आजपर्यंतची सगळ्यात चांगली गोष्ट आहे. अरे, इथे मासे आहेत. आम्ही या क्षणी एका पूल मध्ये आहोत, ते सुद्धा म्युझियम मध्ये, आणि अॅनिमेटेड माशांसोबत खेळत आहोत. हा खरंच खूप छान अनुभव आहे. मास्यांना मी आवडलोय बहुतेक. ते आपल्याकडे कसे आलेत? त्यांचं प्रेम आहे माझ्यावर. ते आता दूर जात आहेत. कदाचित तुम्हा सर्वांना खूप भूक लागली असेल, म्हणून आपण या रेस्टॉरंट मध्ये आलोय जिथे फक्त रोबोट्स काम करतात. काय? मी पेपर आहे. आम्हाला टेबल मिळेल का पेपर? चला एखाद चांगलं टेबल शोधूया. आम्ही हे पूर्ण रेस्टॉरंट बुक केलंय, त्यामुळे आमच्या व्यतिरिक्त इथे फक्त इथले रोबोट वेटर्स आहेत. रोबोट ऑर्डर घेऊन येतोय. म्हणजे आपलं जेवण सुद्धा रोबोट घेऊन येणार आहे. हा दिसायला एवढा चांगला नाहीये. पेपर मगाच पासून चॅन्डलर कडे बघत बसली आहे. पेपरला चॅन्डलर आवडत नाही. त्यात तरी आवडण्यासारखं काय? मित्रांनो, आज न लाजता पोटभर खाऊन घ्या, कारण उद्या मी आपल्यासाठी पूर्ण थीम पार्क बुक केलंय आणि तिथे प्यूडीपाय सुद्धा असणार आहे. उद्याचा दिवस खास असणार आहे. प्यूडीपाय आणि मी खूप जुने मित्र आहोत. मिस्टर बीस्ट, मी वाटच बघत होतो की तू अजून आला कसा नाहीस. आम्ही त्याचे सबस्क्रायबर्स वाढवण्यासाठी त्याची मदत केली होती. लगेच फोन उचला, युट्यूबवर जा, प्यूडीपाय सर्च करा आणि लगेच सबस्क्राईब करा. आता आम्ही त्याला मागे सोडलंय. मिस्टर बीस्ट सबस्क्रायबर्सच्या बाबतीत माझ्या पुढे निघून गेलाय. असं वाटतंय की माझी चाल माझ्यावरच उलटली आहे, पण हरकत नाही, तो डिझर्विंग आहे. बऱ्याच वर्षांपासून आमची मैत्री असली तरी आम्ही प्रत्यक्षात एकमेकांना कधीच भेटलो नव्हतो आणि मी या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत होतो. मी आज हे संपूर्ण अम्युजमेंट पार्क बुक केलंय. फ्युजी क्यू हायलँड. हे पार्क जपान मधल्या सर्वात थरारक राईड साठी सुप्रसिद्ध आहे. नेहमी पार्क मध्ये येण्यासाठी हजारो लोकांची लाईन लागलेली असते, पण नेहमीप्रमाणे मी हे पूर्ण पार्क फक्त आमच्यासाठी बुक केलेलं आहे. तू हव्या त्या राईड्स मध्ये बसू शकतोस. मला अजून बोलायचं होतं, पण मी एकटाच ही रोलर कोस्टर राईड करणार आहे. तुम्ही समोर बघताय तो जगातला सर्वात थरारक रोलर कोस्टर ड्रॉप आहे. तुला भीती वाटतेय का? खूप. मजा कर. हो, 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 हो. हे बघून मला खूप भीती वाटते. आणि प्रॉमिस केल्याप्रमाणे फादर ऑफ युट्यूब प्यूडीपाय आमच्या सोबत इथे आलाय. त्याला पोहोचायला थोडा उशीर झाला कारण मी त्याला चुकीचा पत्ता दिला होता. सॉरी फिलिक्स. आणि त्याला पार्क मधली सर्वात डेंजरस कोस्टर राईड करायची आहे. तू का घाबरलाय? मला रोलर कोस्टरची खूप भीती वाटते. हा रोलर कोस्टर मुळीच स्पिन होत नाही. फिलिक्स करणार असेल तर मी पण तयार आहे. मग चल ना. मला भीती वाटते. मी तयार आहे. राईड दरम्यान मला काही झालं तर त्याची जबाबदारी तुमची असेल. शूज काढावे लागतील, कारण ते वरून खाली पडू शकतात. म्हणजे राईड डेंजर आहे ना. राईडवर बसण्यापूर्वी आम्हाला शूज काढायला सांगितले. मी आहे ना. काही होणार नाही. मला भीती वाटते. मला रोलर कोस्टरची खूप भीती वाटते. माझे हातपाय थरथरत आहेत. मला ही राईड करायची तू नाही. मला घाबरवतोयस. खाली ये. वो, काही झालं तरी उलटी करू नकोस. मला भीती वाटते. आपण दुसरी राईड करूया का? एखादी मस्त राईड केली असती ना. या राईड मध्ये घाबरण्यासारखं काय आहे? एका पॉइंटला ही राईड सरळ 90 डिग्री मध्ये खाली जाते. आता मला खूप भीती वाटते. मला या राईडवर का घेऊन तू आलास? मला इथे घेऊन आलायस. पण आम्हाला एक गोष्ट माहित नव्हती.
ही राईड उलटी जाते. आपण उलटे जात आहोत. मी या राईडवर का आलोय? आपण उलटे झालोय. बापरे, ही बेस्ट रोलर कोस्टर राईड आहे. बापरे फिलिक्स, आपण ही राईड का घेतली? मला रडू येत आहे. मला खूप मजा आली. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. तुला भेटून आनंद झाला, पण मी आता बाहेर जातोय. जिमी, पहिल्याच डीपला तू एवढ्या जोरात किंचाळलास. हे काय? थँक्यू. मला आठवत नाही मी कधी पोटॅटो रिंग्स ट्राय केले असतील. मला मागे टाकल्याबद्दल ही शिक्षा आहे. फिलिक्स, मान्य आहे माझे सबस्क्रायबर्स जास्त आहेत, पण कायदा हातात घ्यायची गरज नाही. हे चांगलं आहे. हे खूपच मस्त आहे. ही आमची $2.5 लाख वेकेशन होती. फिलिक्स, तुला काही बोलायचं आहे का? ते ऐकतायत. गुड बाय.